भाऊ, एक सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हो. त्या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी बाबासाहेब इंगळे, शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख आणि अंबड शहरातील मतदार बंधू आणि भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि मग माझी पुढची सुरुवात करतो आहे. मी शिवसेना पक्षाचा 40 वर्षापूर्वीचा एक जुना कार्यकर्ता आहे. या जिल्ह्यामध्ये प्रथम जी वर्ग आहेत, प्रथम सुरुवात जी झालेली त्यामधला मी सुरुवातीचा फाउंडर कार्यकर्ता आहे. अनेक वर्षी मी पक्षाचं जिल्हा प्रमुख पद भोगलं सत्तेच्या काळामध्ये मागच्या, आणि तेव्हापासून मी एका तालमीत तयार झालेला, बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे. आणि आज रोजी मी एकनाथराव शिंदेसाहेब, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या, आणि आमचे जालन्याचे नेते अर्जुनभाऊ खोतकर, आमदार माजी उपनेते, यांच्या नेतृत्वाखाली मी आज रोजी पक्षात काम करत आहे. पक्षात काम करत असताना आता अंबड नगर परिषदेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं पॅनल टाकण्यासाठी सक्षम कार्यकर्ता आमच्याकडे कोणी नाही आहे. आणि मी स्थानिकला असल्यामुळं पक्षाचं वर्चस्व राहावं या हिशोबानं मी शहरामध्ये पॅनल टाकण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलवून, मग ते मित्र असतील सर्वांचा एक जोडजमा केला या ठिकाणी, आणि जोडजमा करून या ठिकाणी सक्षम असा पॅनल 18 उमेदवार मी या शहरामध्ये उभे केले. आणि उमेदवार उभा करत असताना मग त्याला एक सक्षम चेहरा सुद्धा लागतो नगराध्यक्षाचा, आणि तो चेहरा कोण असावा तर म्हणलं मग आपण आपल्या घरातला दिल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या बाकीच्या याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळणार नाही. आणि म्हणून मी माझी सून सोनाली बाळासाहेब इंगळे यांना मी माझ्या सूनबाईला उमेदवारी दिली आणि नगराध्यक्षपदाची, आणि मग एक सक्षम असा पॅनल मी या ठिकाणी तयार केला. त्यानंतर मग मला माहीत होतं की या शहरामध्ये आपण जर पॅनल टाकणार असेल तर निश्चितच त्याला कोणी जरी आडवे येणार आहेत, त्याला फाटे घालणार आहेत. आणि म्हणून मी शेवटच्या फॉर्मच्या शेवटच्या दिवशीपर्यंत मी कोणालाही गोष्टी उजागर केल्या नाही. मी सुद्धा प्रेस समोर गेलो नाही किंवा कुठेही सांगितलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरल्यानंतर मग शहरामध्ये लोक चकित झाले, आमचे विरोधक असतील किंवा मग अजून कोणी हितचिंतक असतील, की 18 उमेदवारांनी कसे टाकले. 18 उमेदवार टाकले, नगराध्यक्षपदाचा उमेदवारी टाकला, आणि हे टाकल्यानंतर मला फोन येऊ लागले की भाऊ तुम्ही चांगलं केलं, तुम्ही पुढाकार घेतला, अंबड शहरामध्ये अनेक समस्या आहेत पण कोणी या समस्या सोडवण्यास सक्षम नाहीये. जे तो येतोय तो नगर परिषदेमध्ये आला की तो आपला धंदेवाईकपणे काम करतो आहे, आणि तुम्ही जर आले तर निश्चित या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग मी म्हणलं ठीक आहे, आपण या ठिकाणी पुढाकार घेतला तो योग्य आहे. आणि म्हणून सगळे उमेदवार टाकल्यानंतर मी पक्षाचे आमचे खोतकर साहेब आमचे नेते आहेत त्यांना मी कळवलं की भाऊ म्हणलं मी असं या ठिकाणी पॅनल टाकत आहे. मग त्यांनी मला सांगितलं की चांगलं आहे, म्हणलं बाबासाहेब गोष्ट चांगली आहे, तुम्ही पॅनल टाका, तुम्हाला सगळी मदत मी या ठिकाणाहून करीन. मग पॅनल टाकल्यानंतर मी सगळी यादी, आमचे जिल्हा प्रमुख असेल, संपर्क प्रमुख आहेत भुतेकर दादा, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे हे या ठिकाणी आले, हिकमतदादा उडान आमचे घनसंख्येचे आमदार नेते या ठिकाणी आले. बैठका झाल्या. त्या बैठका झाल्यानंतर त्या चर्चेतून ठरलं किंवा ठीक आहे तुम्ही उमेदवार आहेत. मग दुसरा उमेदवार मुस्तकीन पटेल हा या ठिकाणी तोही मी पण इच्छुक आहे नगराध्यक्षपदाला. तिसरा उमेदवार आमचा संतोष जेदे, तोही म्हणला मी इच्छुक आहे उमेदवार पदाला. चौथा उमेदवार राहुल दर्शना राहुल खरात हा सुद्धा इच्छुक आहे. त्यांनी सांगितलं, म्हटलं चला इच्छुकाची गर्दी होते आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुमचा जर फॉर्म राहिला सुनबाईचा तर निश्चित 100% आम्ही मागं घेऊ. आज दुपारपर्यंत सुद्धा म्हणत होते, 1 वाजेपर्यंत. म्हटलं ठीक आहे. मग मी प्रचाराला लागलो, प्रचार केला, शहरामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत होता 100%. आणि तिन्हीच्या बरोबरीमध्ये मी त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा राबवली. प्रचार यंत्रणा राबवल्यास एकदम सक्षमपणे आणि चांगली प्रचार यंत्रणा अंबड शहरामध्ये माझी होती. त्या पद्धतीने मग डोर टू डोर जाणं, लोक सोबत असताना 200, 300 लोक सोबत माझे असायचे मिरवणुकीमध्ये प्रचाराच्या. आणि ते करत असताना मग आता फॉर्म भरायचा काढण्याचा काल आजचा शेवटचा दिवस होता. त्यावेळेस मग मी आपले जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे
आणि भुतेकर दादा यांना बोलून घेतलं आणि भाऊंच्या कानावर टाकलं आमचे नेते खोतकर साहेब. त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही या ठिकाणी दोघांना पाठवा आणि जो फॉर्म परत घ्यायचा आहे तो या ठिकाणी 2-3 फॉर्म आहेत ते फॉर्म मग आपल्या सगळ्याच्या तुमच्या विचारानं जो देताल तो या ठिकाणी ते बाकीचे परत घेतील आणि एक जणांचं नाव निश्चित राहील. पण मी अनेक वर्षापासून काम करत असल्यामुळे मला प्राधान्य दिलं पाहिजे. आता मला खोतकर साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब तुमचाच फॉर्म राहणार याच्यामध्ये काही चिंता करू नका. त्यांनी मला शब्द दिला. मग तसे म्हणून मी भुतेकर दादाला आणि यांना पाठवतो. त्यांनी पाठवलं इथं जिल्हा प्रमुखाला आणि पाठवल्यानंतर मग सगळे उमेदवाराची बैठक घेतली. उमेदवाराची बैठक बोलत असताना तो मुस्तकीन पटेल एक तासापूर्वी तो गायब झाला आणि मी त्याला फोन लावला मुस्तकीन आपली मीटिंग बोलवली तर तो म्हणे हो भाऊ मी एक अर्ध्या तासात येतो. अर्धा तासाने परत फोन लावला तर त्याचा फोन बंद येऊ लागला. मग फोन बंद आल्यानंतर मग मी आमच्या जिल्हा प्रमुखांनी होते सगळे उमेदवार बसलेले होते. सगळे बसल्यानंतर सगळ्यांनी विचार केला की फोन का बंद येतो. आता फोन बंद असा झाला की ज्यावेळेस फॉर्म आपण भरला फॉर्म भरल्यानंतर पहिला रेफरन्स जो दिला जातो तो पक्षाचा उमेदवार असतो आणि जो दुसरा असतो तो डमी म्हणून ग्राह्य धरला जातो. पण आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी स्वतः इथं घरी बसून फॉर्म भरले आणि जिल्हा प्रमुखांनी फॉर्म भरल्यानंतर मग मी त्यांच्या विश्वासावर राहिलो की जिल्हा प्रमुख फॉर्म चुकू शकत नाही. आणि मग त्यांनी फॉर्म भरताना काय केलं पहिलं नाव ते मुस्तकीन पटेल सना मुस्तकीन पटेल हे टाकलं आणि दुसरं नाव टाकलं ते सोनाली बालासाहेब इंगळे यांचं टाकलं आणि मग ते टाकल्यानंतर त्याला ते निमित्त सापडलं. पण प्रत्येक वेळेस ते म्हणायचे की तुमचं भाऊ तुमचं असेल तर मी माघार घेतो. खोतकर साहेबांनी मला ते सांगितलं, हिकमतदादाने ते सांगितलं, आमच्या जिल्हा प्रमुखाची मीटिंग व्हायची त्यांनी ते सांगितलं बाबा तुम्ही असेल तर बाकीच कोणाचा फॉर्म राहणार नाही. मग मी फार पुढे गेलो. सगळ्या गोष्टी मी तयारी केली असताना आता फॉर्म घ्यायची वेळ आल्यानंतर ते मुस्तकीन पटेल यांनी तो मोबाईल बंद करून ठेवला आणि तो फरार झाला. तो पळून गेला आणि पळून गेल्यानंतर मग हे सगळं जिल्हा प्रमुखांच्या आमच्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. शेवटचा टाइम आला मग जिल्हा प्रमुख फोन करतायत. वरती फोन केले गेले. वरती मग मी आमचे महाराष्ट्राचे जे सचिव आहेत मोरे साहेब त्यांना कळवलं. त्याच्या कानावर घातलं की साहेब अशी घटना इथे घडत आहे. हिकमतदादाला मी जवळजवळ 4-5 फोन केले. हिकमतदादा सुद्धा फोन उचलत नव्हते. त्याचं कारण काय तर मुस्तकीन पटेल हा हिकमतदादांचा कार्यकर्ता आहे. पण मी 40 वर्षापासून काम करतोय ना. हिकमतदादा तिकीट मागण्यासाठी माझ्याकडे आले होते आणि ते इथे येऊन बसले होते की बाबासाहेब मी काय करू कोणत्या पक्षात जाऊ कुठे येऊ हे माझा सल्ला घेऊन त्यांनी नंतर मी सांगितलं की तुम्ही शिवसेनेमध्ये या आणि त्या माझ्या सल्ल्यानुसार मी त्यांना शिवसेनेत घेतलं त्या काळामध्ये घेतलं. आणि आता हिकमतदादा आमदार झाल्यानंतर सना तो मुस्तकीन पटेल हा त्यांचा कार्यकर्ता मग त्यांचा फॅन होता पहिल्यापासून. त्यांनी काही पक्षात प्रवेश केलेला नव्हता आताही नव्हता पण त्याचा फॅन असल्यामुळे तो अधूनमधून दादाला बोलायचा चहा पाणी घरी न्यायचा हे करायचा तसं. आणि मग आज त्यांना मी दादाला 4 फोन लावले की दादा मुस्तकीन पटेल हा फोन घेत नाहीये म्हणून आपण त्यांना सांगावं तुमचं ऐकत तो. दादाने माझे फोन कॉल उचलले नाही. मग मी गोष्ट खोतकर साहेबाला सांगितली. खोतकर साहेब म्हणे बाबासाहेब तुमचंच होणार आहे तुम्ही काही चिंता करू नका मी भाऊसाहेब भुगे यांना पाठवतो. ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सगळं चित्र प्रत्यक्ष पाहिलं आणि पाहिल्यानंतर सगळे माझे जे 18 उमेदवार होते त्या 18 उमेदवारांना सांगितलं की हे काय चित्र आहे आम्हाला काही माहित नाही पण तुम्ही असाल तर आम्ही या ठिकाणी सगळे राहू. तुमचा फॉर्म जर परत निघाला तर आम्ही सगळे फॉर्म परत घेऊ. हे सुद्धा त्यांनी सगळ्या उमेदवारांना सांगितलं. जिल्हा प्रमुखाला सांगितलं आमच्या सप्र प्रमुखाला सांगितलं. मग ते म्हणले की आता ठीक आहे आपण निर्णय घेऊ म्हणे तुमचा फॉर्म ठेवण्याचा. पण मला माझा फॉर्म ठेवता कसा तो पळून गेलेला आहे. पळून गेल्यानंतर तो फॉर्म राहत नाही. मग या ठिकाणी निश्चित असं झालं की याला कोणीतरी पैसे दिले आणि ते पैशाचे लालूच घेऊन पैशाचे लालचीत येऊन त्यांनी तो पळ काढला आणि पळ काढून मग तो माझा ज्यावेळेस फॉर्म निघायचा एक 10 ते 5 मिनिटं राहिले होते त्यांनी माणसं बरोबर फिट केली होती. माणसं तिथं तहसीलला उभे होते आणि आमच्या ऑफिसला होते. आता ते लक्षात नाही आले कोण येतात. पण ज्या वेळेस माझ्या सुनबाईचा फॉर्म काढण्यासाठी त्या ठिकाणी तहसीलदाराच्या हातात फॉर्म जातोय. फॉर्म गेला कीच त्या ठिकाणी लगेच इकडं मुस्तकीनचा फोन आला जिल्हा प्रमुखाला भाऊसाहेब भुगेला की मी येतोय. माझा फॉर्म तर गेला तिथं आणि माझा फॉर्म गेल्यानंतर येतोय म्हणला तो येतोय म्हणला. मग ते जिल्हा प्रमुख ते म्हणले तू येतोय तर कधी येतो बाबा. तो म्हणे मला पुन्हा अर्धा तास लागेल मी गेवराईपर्यंत आहे. आणि ते म्हणजे गेवराईपर्यंत येऊन उपयोग काय तुझा आता तू तर फॉर्म इथं ठेवायसाठी तुला काढायसाठी बोलवलं होतं आणि तू आतापर्यंत आला नाही. मग काय करायचं आता. आता तो इथं टाइम संपलेला आहे
यांनी समजा येऊन काय करणार आहे आता, मग तरी पण त्यांनी त्यांना बोलून घेतलं, त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही. मग मी म्हणलं ठीक आहे, आता त्यांनी फॉर्म परत घेतला, मी फॉर्म परत घेतला म्हणलं, आता त्याची लढण्याची इच्छा आहे. मग मला जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की बाबा पक्ष ठरवेल की पक्षानं आता पुढचा कोण उमेदवार आहे त्याला उमेदवार. मी म्हणलं त्याला उमेदवारी देऊ नका, तो निवडून येण्याच्या अगोदरच या ठिकाणी पळून जातोय आणि पैसे घेतलेले त्यांनी पैशाच्या आधारे तो या ठिकाणी आज पळाला, उद्या अध्यक्ष झाल्यानंतर तो आपल्या पक्षात थांबणार नाही. म्हणून त्याची तुम्ही या ठिकाणी हकालपट्टी करा आणि या ठिकाणी असा निर्णय घ्या की जे खालचे लोक आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करून एक पत्रक काढा की बाबा आमचा तो उमेदवार अध्यक्षपदाचा नाहीये आणि खालच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम करावं. परंतु त्यांनी घोळमळ केली आणि त्यांनी निर्णय काही घेतला नाही. ते म्हणजे आम्ही भाऊशी बोलू, वरती बोलू आणि नंतर निर्णय देऊ, असा ह्या ठिकाणी विषय झालेला आहे. तरी मी या ठिकाणी मतदार बांधवांना विनंती करत आहे की जर सना मुस्तकीम पटेल जर धनुष्यबाणावरती आला तर त्याला मतदान करू नका. कारण यासाठी करू नका की तो आज पळून गेलेला आहे, तो आज आमचं पक्षाचं ऐकत नाही. मग उद्याही त्याला आपण या ठिकाणी जो अध्यक्ष झाला तर तो कोणाचा ऐकणार नाही आणि म्हणून तो हाताच्या बाहेर जाणार आहे. यासाठी मतदार बांधवांनाही मी नम्र विनंती करतो की त्याला धनुष्यबाणाला आपण या ठिकाणी मतदान करू नये. मी या ठिकाणी आपण जो मला रिस्पॉन्स दिला मतदारांनी त्या ठिकाणी मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. भाऊ मला सांगा, आता हिकमत दादा सोबत काही चर्चा? मी हिकमत दादाला 4 फोन लावले, पण हिकमत दादा सुद्धा फोन उचलत नव्हते. मग त्यावेळेस ते स्वतः आमचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे आणि भुतेकर दादा यांनी सुद्धा फोन लावले, त्यांनी सुद्धा हिकमत दादांनी फोन उचललेला नाही. कुठंतरी आता सगळी जिम्मेदारी नगर परिषदेची जिम्मेदारी अर्जुन भाऊ खोतकरांकडे दिली होती. तर मग आता तुम्ही जो म्हणले मुस्तकीम पटेलला किंवा पक्षाच्या बाहेर केलं पाहिजे, तर हा निर्णय अर्जुनराव खोतकर घेतील का? हो, आता खोतकर साहेबांकडे मी हा निर्णय पोहोचलेला आहे की असा जर गद्दार लोक या ठिकाणी असतील आणि ते आजच जर आपल्याला या ठिकाणी पळून जाण्याची प्रक्रिया करत असतील ते, तर उद्या निवडून आल्यानंतर आपलं काय पक्षाचं नाव राहणार आहे. आणि पक्षाचं नाव राहण्यासाठी मी या ठिकाणी सगळं हे घडून आणलं होतं की या महाराष्ट्राचे जे नेते आहेत, मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदे साहेब, एक सक्षम नेता आम्हाला मिळाला आहे आणि तो असा नेता आहे की त्यांच्या नावाखालच्या आम्हाला या ठिकाणी सगळ्या शहरामध्ये रिस्पॉन्स मिळत आहे. लाडक्या बहिणींचे ते एक भाऊ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर असा माणूस जर भेटला आणि उद्या जर त्यांनी गद्दारी केली तर मग कशासाठी हे त्याला मतदान करायचं? पक्ष बदनाम होईल याच्यासाठी आणि पक्ष बदनाम होऊ नये म्हणून मी खोतकर साहेबांना विनंती केली की भाऊ याची हकालपट्टी करा, पक्षामार्फत तुम्ही वरून काय ठरवायचं ठरवा, पण याला पाठिंबा देऊ नका, एक पत्र काढा आणि आपल्याला एक सांगा. ते पटेलला समजा कोणाचा पाठिंबा असा वाटतो का तुम्हाला? हिकमत दादा त्यांना हे सपोर्ट करताय किंवा अर्जुन खोतकर पक्षामधून त्यांना मदत करताय म्हणून? आता शोकांतिका अशी झालेली आहे की हिकमत दादा जर आमचे फोन घेत नसतील आणि आम्हाला या प्रक्रियेमध्ये मदत करत नसतील आणि उद्या जर त्यांनी तो चेहरा समोर आणला तर मग का समजावं नाही की याचा हात हिकमत दादाचा आहे किंवा नाही. आता आपला राग कोणावर आहे, रोष कोणावर आहे? नाही, माझा रोष तर आता शेवटी तो मुस्तकीम पळून गेलेला आहे, त्यांनी काय तिकडे खलबत केली काही पता नाही. परंतु दादा यांनी ही घटना जबाबदारीने स्वीकारायला पाहिजे होती, त्याला फोन करायला पाहिजे होता की मुस्तकीम तू त्या ठिकाणी जा, पक्षाच्या बैठकीत जा, तिथं जो निर्णय होईल तो मान्य कर, हे दादाने सांगायला पाहिजे होतं. पण दादाने असं केलंच नाही, दादाने फोनच नाही घेतले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मुस्तकीमच्या पाठीमागे आदरणीय आमदार हिकमतदादा उडान यांचा हात असू शकतो असा सविषय. आता मी तर केलाच पण लोकांनी सुद्धा केलाय. लोकांनी विचारलं मला की तो दादाचा उमेदवार आहे का, तर आता मी का न समजावं म्हटलं, लोकही मला म्हणले. एबी फॉर्म पक्षाने दिला नव्हता का आपल्याला? पक्षानं एबी फॉर्म देताना माझं नाव खाली नंबर 2ला टाकलं. हे जिल्हा प्रमुखाचं काम होतं की नंबर 1ला माझं नाव टाकावं आणि नंबर 2ला त्याचं नाव डमी म्हणून टाकायला पाहिजे होतं. पक्षाने ठरवलं होतं. खोतकर साहेबांना भाऊने आम्हाला शब्द दिला होता की बाबा भाऊसाहेब तुम्हीच कॅन्डिडेट राहणार आहे. मग त्याला डमी ठेवायचा आणि मला पहिलं रेफरन्स द्यायला पाहिजे होतं. आणि अशी वेळ आली असती ते म्हणले असते बाबासाहेब तू माघार घे, मी निश्चित माघार घेतली असती आणि त्याला पुढे केलं असतं. आणि शेवटी तशी वेळ आली तो मला विनंती केली असते ना की भाऊ तुम्ही थांबा, मला लढायचं, तर मी माघार घेतली असती आणि मुस्तकीमला त्या ठिकाणी पुढे केलं असतं. आता आपण स्थानिक स्वराज्यामध्ये याचा कुठेतरी फटकाही बसतो शिवसेनेला. पक्ष म्हणून आता तुम्ही पक्षामध्ये आहात, जबाबदार पदावर आहात, त्याचा शिवसेनेला फटका पण बसू शकतो नगरपालिकेत. नगरपालिकेत फटका बसणार म्हणजे बदनामी होऊ नये ते आणि होणारच. त्याला जर पुढे केलं तर मग फटका बसणार आणि बदनामी होणार. असे लोक कशाला, लोकांना मतदान कोण देणार अशा? आणि बाकीचे माझे 18 लोक होते,
हे 18 लोक आज चिंतेत पडले ना की करावं काय, आणि ते माझ्या भरोश्यावर उभे राहिले होते. त्यांचं हेच म्हणणं होतं की भाऊ तुम्ही जर उभा राहत असाल तर आम्ही 100% सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तो जर नसेल तर मग आम्ही फॉर्म काढू. अनेकांना फॉर्म काढून घेतली. बरं आता तरी आता अजितदादा गटासोबत शिवसेना युती होईल अशी चर्चा देखील चालू पाहायला मिळत हो होती. हो ती युती होईल का नाही? युती होण्याचे चिन्ह जवळजवळ आमचे जुळले होते. चोते साहेबांना प्रत्येक ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स दिला, जुळत आलं ते पण. आणि आज आम्हाला बसायचं होतं युतीचे फॉर्म परत घेण्यातल्यानंतर त्यांचं बोलणं जातं की हा तुम्ही परत घ्या, तो आम्ही परत घेतो. बोलणं झाल्यानंतर आमची बैठक होती, पण ही पळापळी झाल्यानंतर मग ते सगळंच रद्द झालं. मग आता बाकीच्या उमेदवारासाठी आता तुम्ही काय सांगणार, जे उर्वरित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नाही, त्यांच्यासाठी एकच संदेश राहील की जे इमाने इतबारे पक्षासोबत आहेत तर खाली त्यांना धनुष्यबाणावरती खाली त्यांना मतदान केलं पाहिजे, पण सना मुस्तकीम पटेल यांना धनुष्यबाणावरती लोकांना मतदान करू नये, धनुष्यबाणाला बदनाम करू नये, अशी माझी मतदारांना विनंती राहणार आहे. अजून एक सांगा, तुम्हाला पक्षानं ज्यावेळेस तिकीट देताना तुम्हाला बी फॉर्म दिला आणि त्यांना ए फॉर्म दिला, कुठंतरी पक्षांचं कुठंतरी चुकलं असं तुम्हाला वाटत नाही का? आता ते पण मला शंका आहे की जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे यांनी नाव कसं खालीवरती टाकलं त्याच्यावरती संशय असू शकतो का? जाणीवपूर्वक हा खेळ खेळण्यात आला आणि तुम्हाला तुमचा वापर करण्यात आला असं तुमचं म्हणणं आहे का? असं आता संशय निर्माण होऊ राहिलेत ना, आणि जाणीवपूर्वक झाल्यासारख्या जी घटना आहे ती, त्याच्यामुळं त्याचा प्रश्नच येत नाही. परंतु एकंदरीत याचा पक्षावर परिणाम होईल, मतदारावर परिणाम होईल, आणि ज्या लढती पाहाव्यास मिळायच्या त्या लढती पाहाव्यास मिळणार नाही, किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लढती. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता शेवटी काय सांगणार? शेवटी मी हेच सांगेल की अंबड शहरामध्ये जातीवादाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की मराठा समाजाची मतं किती आहेत, ब्राह्मण समाजाची मतं किती आहेत, धनगर समाजाची मतं किती आहेत, माळी समाजाची मतं किती आहेत, आणि ज्याचे मतं जास्त असतील त्याचा उमेदवार देण्याचा प्रयत्न या अंबड शहरामध्ये झालेला आहे. पण हा जातीवाद होऊ नये अशी माझी इच्छा होती, आणि म्हणून त्या माध्यमातून मी जो आहे, मी या शहरामधला सर्वसमावेशक चेहरा आहे. तुम्ही कुठेही चर्चा करा, मुस्लिम बांधव असतील, आमचे धनगर बांधव असतील, माळी बांधव असतील, किंवा कुठलाही मुस्लिम बांधव असतील, या सगळ्यांना मला स्वीकारलं. आज मुस्लिम बांधवांना सुद्धा त्याच्यात फॉर्म परत घेतलेले आहेत. म्हणजे मी एक सर्वसमावेशक चेहरा आहे. मला कोणी असं जातीचं लेबल या ठिकाणी लावू शकत नाही. पण इतर पक्षानं जात पाहून उमेदवार दिलेले आहेत, त्याच्यामुळे ही चुकीची घटना आहे, आणि त्या लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळत नाही, हेच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. शिवसेनेत आता 2 गट झाले, पाहायला मिळतील का? आता 2 गट म्हणण्यापेक्षा आता उद्या काय घडतंय त्याच्यावरती कळेल ती. कुठेतरी मग आता ही जागा जी आपण निर्णय घेत आहे, कुठेतरी ही जागा नगरपालिकामधून आपल्या हातातून जाईल, शिवसेनेच्या हातातून. हो, शिवसेनेच्या हातातून तर जाईल, तर आता उमेदवार नसल्यानंतर हातातून गेल्यासारखीच आहे ना. उमेदवार कोण आहे, असा पळपुट्या उमेदवार जर असेल तर लोक कशी त्याला मतदान करतील? म्हणजे माझं 40 वर्षाच्या कामावरती, आयुष्यावरती पाणी फिरले गेलं ना सगळे. आज या ठिकाणी मला आता जवळजवळ 550-100 फोन आले की भाऊ तुम्ही तुम्हाला कसं काय धोका झाला याच्यामध्ये, तुम्ही कसं काय फॉर्म भरला नाही बरोबर व्यवस्थित, तुमची फॉर्म भरण्याची चुकी झाली का? पण मी म्हणलं फॉर्म मी स्वतः भरले नाही, माझे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे यांनी तो फॉर्म भरलेला आहे, आणि त्या फॉर्ममध्ये कशी चुकी झाली ती त्यांना विचारावं, मला माहित नाही म्हणलं मी. असं एक सांगा, एक दर्शना राहुल खरात यांचा फॉर्म आहे नगराध्यक्षपदासाठी, मग तुम्ही पर्यायी उमेदवार वरिष्ठांना बोलून त्यांची शिवसेनेच्या वतीनं दावेदारी पक्की करणार का त्यांना पाठिंबा देणार का? नाही, आता कसं असतं माहिती का, ते पक्ष ठरवेल, ते पक्षाने निर्णय घेतील त्याच्यामध्ये. आता मी तर काही सांगू शकत नाही. एबी फॉर्म तर यांनाच दिला, तर त्यामुळे नियमानुसार तर सना मुस्तकीन पठाण ह्याच नियमानुसार उमेदवार आहेत ना. हा, तर पहिला रेफरन्स त्याला मिळाल्यामुळे तो पळून गेला, आणि पळून गेल्यामुळे मग आता ती मी परत घेतल्यामुळे तो स्वतः आता हे सांगतोय